तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाहू महाराज जयंतीबद्दल एक पोस्टर डिझाईन करणार आहे. ओके. तर मी पहिल्यांदा एक इमेज घेतो शाहू महाराजांची, जी मी ऑलरेडी ChatGPT करून करून घेतलेली आहे, तयार करून घेतलेली आहे. ती मी ओपन केली. ओके. आणि इथं मी रिमूव्ह बॅकग्राऊंड करतो, जेणेकरून बॅकग्राऊंड सगळा रिमूव्ह होईल. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर मी ब्रश टूल घेतो. माझ्याकडे काय ऑलरेडी ब्रशेस आहे. सो त्याच्या अगोदर मी बॅकग्राऊंडची लेअर सिलेक्ट करतो. बॅकग्राऊंडमध्ये मी हा कलर घेतो. ओके. प्रेस केल्यानं बॅकग्राऊंडमध्ये मी टोटली हा कलर प्लेस केलेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर मी काय करतो, ब्रश टूल घेतो. ब्रश टूल घेऊन मी इथं नवीन लेअर घेतलेली आहे ब्लँकची, की वरती घेतो. ब्रशची साईज जरासं वाढवतो. वाढवल्यानंतर इथं माझ्याकडे वेगवेगळे ब्रशेस आहेत, स्मोक ब्रशेस आहेत. मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेले आहेत. ओके. सो मी याच्यामधले काही ब्रशेस मी ऑलरेडी सिलेक्ट करतो. सपोज हा वाला घेतला. सो ब्रश साईज थोडी कमी करतो. याला थोडंसं फिरवतो. फिरवल्यानंतर काय करतो, मला इथं घ्यायचा ऑरेंज कलर. सो मी घेतो ऑरेंज कलर, ऑरेंज शेड घेतलं आणि ब्रश फक्त मी फक्त ब्रश मारतो. ओके. असा इथे ब्रश मारतो थोडासा. मला हा असा तिरका ब्रश मारायचा आहे. ओके. आता अजून थोडासा हवा असेल तर मी अजून एक वेगळा ब्रश घेऊ शकतो. सपोज मी हा वाला घेतला. इथं ब्रश मारला. आता मी करतो अजून एक लेअर घेतो ब्लँक, आणि याच्यामध्ये काय करतो, थोडासा रेड कलरकडे मी कलर नेतो. ओके. हा मी कलर घेतला. आणि ज्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी मी ब्रश थोडासा प्रेस करतो. हवा असेल तरी मी खाली पण टाकू शकतो. ओके. सो मी ते बेसिकली खाली टाकलेलं आहे. आता मी काय करतो, पुन्हा एक ब्लँक लेअर घेतो ना, ब्रश टूल घेतला, सेमच ब्रश यूज करतो आणि थोडंसं येलो शेडमध्ये आपण हा कलर घेतो. जस्ट मी प्रेस करणार. ज्या मग थोडासा ब्रश चेंज करत आपण हा ब्रश घेतो. ओके. अजून 2-3 ठिकाणी प्रेस करतो. ब्लँक लेअर घेतो एक नवीन, आणि इथं थोडासा प्लेस करतो इथं आणि टाकतो बॉटमला. म्हणजे पाहिजेल असेल तर कंट्रोल टी मारून जरा स्केल वगैरे तुम्ही करू शकता. आता ज्या ठिकाणी तुम्हाला असे स्ट्रेट लाईन दिसतील ते तुम्ही इरेज करण्यासाठी इथं द्यायचा लेअर मास्क आणि तुम्ही ते इरेज करू शकता. ओके. आता हे थोडंसं कंट्रोल टी करून जरासं फिरवतो. ठीक आहे. हे इरेज करत थोडंसं जास्त झाले. सो घेतो लेअर मास्क, ब्रश टूल घेतो आणि इरेज करून घेतो. ओके. अजून थोडंसं अनेक लेअर घेऊया वरती. लेअर घेतली. हा पिक करतो कलर आणि ह्याच्यामधला एक थोडासा शेड घेऊया. सपोज याच्यामध्ये थोडंसं खाली येतो. ओके. प्रेस करतो आणि थोडंसं इथे प्रेस करतो. आता मी काय करतो, गुगलला जातो. गुगलला जाऊन मी इथं सर्च करतो पार्टिकल बॅकग्राऊंड. याच्यामध्ये बॅकग्राऊंड्स मिळतात आपल्याला. सो एखादी आपल्याला फक्त बॅकग्राऊंड चूज करायचं आहे. सपोज अशा टाईपमधलीच एक बॅकग्राऊंड घेऊया. ही ट्राय करतो कॉपी. फोटोशॉपला गेलो, पेस्ट केलं, कॉपी पेस्ट, आणि थोडंसं पहिल्यांदा ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करून घ्या. त्याचा वर्क करते का नाही? हां, करते. बेस्ट आहे. ओके. आता मी काय करतो, इथं ठेवतो. याला कंट्रोल टी करून थोडंसं हे केलं. पुन्हा जी कॉपी करणार आहे ना ठेवतो. हवा असेल तर ओपॅसिटी वगैरे कमी जास्त करू शकता. सो मी ओपॅसिटी थोडी कमी जास्त करतो. डन. आता काय करतो, आता मी जातो आणि इमेज सर्च करतो शाहू महाराज म्हणून. इमेजेसमध्ये गेल्यानंतर त्यांची ही वाली इमेज आहे, ही मी करतो कॉपी इमेज केलं आणि पेस्ट करतो. पेस्ट करून मी करतो स्केल. ओके. आता स्केल केल्यानंतर बघा, आता मी फक्त याला काय करतो, बाकीचे सगळे बंद करतो. ही एकच मी लेअर ऑन केले आणि मी फक्त पुढं मला एक्सटेंड करून घेतो. सिलेक्ट केलं. एक बॉक्स ड्रॉ करेन मी आणि वरती एक बॉक्स ड्रॉ करेन आणि फक्त इथे जनरेट होईल आणि जनरेट. मला तो जो काय पार्ट आहे, जो मला इथे एक्स्ट्रा हवा होता, तो मला इथे मिळून जाईल. ऑटोमॅटिकली तो AI जनरेट मला तो करून दिली या ठिकाणी. ओके. तर ह्या ठिकाणी क्रिएट केलेला आपल्याला 3 ऑप्शन्स मिळतात. आपल्याला जो हवा ऑप्शन आहे तो आपण ठेवू शकतो. मी हा वाला किंवा कुठला पण एक ठेवतो रँडमली. हा ठेवाय आणि दोघांना मर्ज करून घेतो. कंट्रोल आणि डायरेक्टली यांचा ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करतो. सॉरी. आता मला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, सगळं ऑन केलं मी. ब्लेंडिंग ऑप्शन मी काय केला, सॉफ्ट लाईट केला. सॉफ्ट लाईट केल्यानंतर मला टेक्स्चर मिळून जातं. तुम्ही बघितलं तर दिसून येईल. ओके. म्हणजे ह्याच्या आतमध्ये ही इमेज ऑलरेडी ते मास्क झालेलं आहे. आता मी काय करतो, की ह्याला थोडंसं लेअर मास्क देतो. ब्रश टूल घेतो आणि ते चेहऱ्यावरती आले ते इरेज करून घेतलेलं आहे. हवा असेल तर मी ह्याची कंट्रोल जे करून कॉपी काढू शकतो, म्हणजे अजून डार्क होईल, शेड्स मिळतील. सो याच्या आतमध्ये मी ह्याला ब्लॅक कलर देतो. ब्रश टूल घेतो आणि ज्या ठिकाणी मला हवा तुम्ही थोडासा ब्रश फक्त मी प्रेस केला. तुम्हाला थोडंसं टेक्स्चर जाणवा मिळेल या ठिकाणी. ओके. मला थोडंसं नॉमिनल टेक्स्चर दाखवायचं, त्याच्यावर मी ते घेतलेलं आहे. आता मला ते घ्यायचं टेक्स्ट. ओके. सो टेक्स्ट घेण्यासाठी पहिल्यांदा मी जातो अजून थोडंसं ह्याला अजून प्रेस करत आतमध्ये. हे लई मोठं झालं. ठीक आहे. पाहिजे असेल तर थोडंसं मी फिरवू शकतो आणि थोडं स्ट्रेच करूयात.
हे आपल्यावरती आपण जशा पद्धतीने ठेवणार. थोडं स्ट्रेच करतो आणि आता बेस झाले. आता थोडंसं अजून कंट्रोल ठीक आहे. आपल्याला हवा असेल तर आपण ब्रश आणि नंतर मारू शकतो. सो मी ब्रश टूल घेऊन थोडेसे ब्रशेस फक्त मारण्याचा प्रयत्न करतो. डन. हे काय आपल्यावरती आपण कशा प्रकारे ब्रश मारणार याच्यावर. पुन्हा एक नवीन लेअर घेऊया. थोडासा हा डार्क कलर पण यूज करूया त्यामध्ये. आता मी काय करतो, आता मी टेक्स्ट मला टाईप करायचं असं मी घेतो. इथं मी लोक राजा म्हणून टाईप करतो, इन्फिनिटी फॉन्ट घेतो. आता मी काय करतो, इथं जे 40 झाले ते मी करणार 0, इव्हन ह्याचं पण मी करणार 0. आता हे इथं मी जॉईन करतो, कंट्रोल टी आणि इथं थोडं स्केल करतो. आता ही इमेज काय झाली, तर मेन शाहू महाराजांची इमेज आहे, बॅक हेडला आहे ती थोडीशी मला काय करायला पाहिजे, थोडीशी इकडे सरकवतो. बस आता इकडे सरकवल्यामुळे इकडे थोडेसे हे पडले. सो मी ती काय करतो, इरेज करून घेतो. सिलेक्ट केलं, ब्रश टूल घेतला आणि फक्त मी काय करणार, ब्रशचा स्मूथ ब्रश घेईन मी. स्मूथ ब्रशसाठी इथं जातो टॉपला. हा स्मूथ ब्रश घेतला, इथं वरती व्हाईट आहे. सो मला इथं काय करायचं आहे, ब्लॅक कलर पेंट करायचा. जो पार्ट होता तो इथे ह्या ठिकाणी गेलेला आहे. हवा असेल तर ब्रश टूल घेऊन थोडंसं आणि थोडंसं इथं डार्क केलं थोडंसं बस. आता काय करतो, ह्याला मी घेतो थोडासा डार्क चॉकलेटी केलं, हा मी कलर पिक करतो आणि हा कलर फिल केला. इव्हन याला पण कलर फिल करतो. आता हे जे मी पार्टिकल केले, हे मी पार्टिकल घेऊन जातो कॉपी करून अल्प करून वरती नेल आणि याला करेक्ट मी तो लोकमध्ये आणलं. आता हा वाचेल तर ब्लेंडिंग होऊन थोडा चेंज करून बघूयात आपण, कुठला ऑदर सुटेबल वाटतो नाही वाटत. सो मी आय थिंक स्क्रीनच थोडा कंट्रोल जे करून कॉपीज काढेल, म्हणजे मल्टिपल कॉपीज काढेल. हवा असेल तर थोडंसं इकडं तिकडं आपल्यावरती आपण कसं डिसाईड करतो ते. बस नाही आपण काय करूया, हे डिलीटच मारा, एक नवीनच घेऊया आपण. हे मागचं पण थोडंसं डल वाटायला आहे. सो मला मागच्याची कंट्रोल झेड करतो मी. कंट्रोल झेड करून बॅकला आलो. पहिल्यांदा ह्याची ओपासिटी थोडीशी वाढव्यात. इव्हन ह्याचं पण मी कंट्रोल जे करून मी डुप्लिकेट कॉपी काढू शकतो. थोडेसे पार्टिकल थोडेसे डार्क झाले. हवे असेल तर आय थिंक थोडीशी मी ओपासिटी वाढवतो इथं आणि याची पण थोडीशी ओपासिटी वाढवतो. बस आता पार्टिकल इथं मी डायरेक्ट सर्च करतो, पार्टिकल बॅकग्राऊंड ही घेऊयात. ही घेतली, कंट्रोल टी करून स्केल करतो. स्केल केलं, केपिंग मास्क केलं आणि यांना ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करून बघायत. स्क्रीन ठीक आहे. हवा असेल तर कंट्रोल जे करून कॉपी काढून ह्याला पण मास्क करतो. ह्या दोघांनी पकडतो, आज पकडून कॉपी काढून लिंकच्या खाली आलो, ह्या दोघांना पण मास्क करतो. दोघांना पण कंट्रोल टी करून फक्त वरती सरकवतो. ओके, आता मी काय करतो, थोडंसं ह्याला राईट क्लिक करत टेक्स्टला आणि देन आपण ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये गेलो. त्याच्यानंतर ड्रॉप शॅडो, पहिल्यांदा ड्रॉप शॅडो देतो. ओके, या ठिकाणी मी ऑरेंज कलरची ड्रॉप शॅडो द्यायला आणि काय करतो, इथे देणार मी याला ग्लो देऊयात. मी गेला आउटरो ग्लो दिला. हवा असेल तर इथून आपण कलर चेंज करू शकतो. सो मी चेंज करेन कलर, आय थिंक ऑरेंज शेडमध्येच ठेवेन. ओके, आणि याला स्ट्रोक देईन जो की नॉमिनल व्हाईट कलरच्या आसपास असेल. तर व्हाईट कलर चांगला आहे, सो मी इथं पण ऑरेंज देण्याचा प्रयत्न करेन. परफेक्ट आहे. आता हे काय झाले, ओके प्रेस करतो. आता इनसाईड झाले, फक्त त्याला आउटसाईड करत ते बाहेर त्याला स्ट्रोक येईल. इथून मला वाढवलं ते करून न कळत द्यायचं आहे. थोडंसं आपण चेंज करून बघूया, थोडंसं येलो शेडमध्ये. हे परफेक्ट आहे. ओके करतो, इथं पण ओके प्रेस केलं आणि हे जे आहे ह्याला आल्ट पकडून कॉपी करून मी इथं वरती आणून सोडतो. सो तो जो काय हे टेक्स्ट आहे तो इथं अप्लाय झाला. आता हे जे आहे ना, हे वाला मी सगळं सिलेक्ट करतो, ह्याला सरकवतो वरती. ह्याच्यामध्ये हे वाला डिसिलेक्ट केलं, ह्याला सरकवतो वरती. ओके, हा मला टेक्स्ट इथं आला मेन. ही खालची इमेज थोडीशी मोठी करत आपण, ह्या दोन्ही इमेज पकडतो, कंट्रोल टी करतो, थोडं स्केल करत. आता हे बेस्ट वाट आलं थोडंसं. आता हे पुन्हा मी पकडेन, थोडंसं इथं वरती सरकत. आता हे झालं. आता हे झाल्यानंतर काय करत आपण, इथं फक्त खालती लिहूया छत्रपती राजर्षी शाहू महाराज. ह्या ठिकाणी लिहूया छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आता मी इथं टेक्स्ट टूल घेतला आहे, क्लिक करतो आणि पेस्ट करतो. आता ह्याच्यामध्ये मला घ्यायचा अनेक फॉन्ट. सो मी हा घेतो अनेक फॉन्ट आणि हा फॉन्ट घेतलेला, हा की देवनागरीमधला फॉन्ट आहे. तर ठेवतो, शाहू महाराजपासून खाली ब्रेक करतो, थोडंसं स्केल करतो. आल्ट पकडून अॅरो प्रेस केलं तर त्या ते लिटरली 2 लाईनमध्ये डिस्टन्स कमी जास्त करू शकतो. ओके, इथं मी एवढं ठेवतो डिस्टन्स. डन. आता याला थोडंसं खाली घेऊन येईन. तात्पुरता कलर मी तोच ठेवेन. नाही काय करतो, थोडंसं खालचे ब्रशेस आहेत ना हे सगळेवाले, कुठे कुठे कलर जास्त झाला तो सगळा मी इरेज करून घेतो. ब्रश टूल घेतो.
ओके. तर या ठिकाणी मी थोडंसं ते लहान करेन, लहान केला टेक्स्ट आणि त्याच्यानंतर मी काय मी नाव थोडंसं ऑरेंज कलर देतो. त्याच्यामधलाच कलर पिक करतो डार्क ऑरेंज आणि इथे मी कलर दिला आहे. हवा असेल तर थोडासा अजून आपण डार्क करू शकतो. सो मी थोडंसं डार्क करेन. ओके, ठीक आहे. हा फॉन्ट साईज ठेवेल. आता त्यानंतर मी खाली लिहीन की ह्याचीच अल्ट पकडून कॉपी काढेन. कॉपी काढून तर डबल क्लिक करून पेस्ट करतो. फॉन्ट साईज कमी करतो. नंतर जयंती निमित्त एक शब्द लिहिला आणि खाली घेतो. याला सेमी बोलतात की मिडियम करना अल्ट पकडून अप ॲरो प्रेस करतो. याला थोडंसं वरती सरकवेन. याचा कलर बदलून मी हा डार्क करतो. नाही, आता काय करूयात फक्त आता ह्याच्यामध्ये मी काय करतो थोडंसं अजून ब्रश ॲड करतो. ब्रश टूल घेतो. पाहिजे असेल तर थोडंसं ह्या साईडला पण मी ॲड केलं. आता इथे झाल्यानंतर पुन्हा ब्रश टूल घेईन, नवीन लेअर घेईन. ब्रशची साईज थोडीशी कमी करतो आणि घेतो हार्ड ब्रश. ब्रशची साईज कमी केली, एवढी अप्रॉक्स ठेवतो आणि इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि देन जस्ट फक्त इथं लाईन ड्रॉ केली. हे खूप मोठी झाली आहे, सो मी इथं पुन्हा क्लिक करतो आणि एवढीच देतो. डन. हवा असेल कंट्रोल टी करायचं आणि थोडी साईज कमी करू शकतो मी. आता एवढंच झाल्यानंतर तर आता आपण थोडंसं बॅकग्राऊंडला टेक्स्चर ॲड करूयात. सो मी जातो गुगलला आणि सर्च करतो बॅकग्राऊंड टेक्स्चर. बॅकग्राऊंड टेक्स्चर घेऊन थोडे इमेजेसमध्ये जाऊन थोडेसे डार्क टेक्स्चर वाईट मला अशा टाईपचे थोडेसे बॅकग्राऊंड्स हवे आहेत. सो त्याच्यासाठी टूल्समध्ये जाईन, साईजमध्ये जाईन, लार्ज साईज करेन. म्हणजे सगळ्या लार्ज साईजच्या इमेजेस मला या ठिकाणी भेटतात. मग कॉपी करतो आणि पेस्ट करतो. जाणं करेक्ट टेक्स्टच्या सगळ्या टेक्स्टच्या बॅक साईडला आणि याला ब्लेंडिंग ऑप्शन फक्त चेंज करून बघूयात आपण. ओके. तुम्हाला हा टेक्स्चर दिसून येईल. फक्त काय झालं आपला तो टेक्स्चर एकदम मोठा झाला भरपूर. सो मला याला करायचं आहे लहान. पहिला नॉर्मल करतो. याला म्हणजे कळून येईल तुम्हाला. याला मी करतो नॉर्मल. ह्याच्या मी अल्ट पकडून कॉपीज काढणार. ओके, हे सगळ्यांना पकडून कॉपीज काढणार. सगळ्याला पकडणार आणि कंट्रोल ई करून मर्ज करणार. कंट्रोल ई करून मर्ज केलं आणि देन ब्लेंडिंग ऑप्शन मी चेंज करणार. सो मी ह्याला करतो. हे तुम्हाला दिसून येईल टेक्स्चर. मी चालू बंद करतो. हे असं होतं ना, असं हे तुम्हाला टेक्स्चर जाणवणार. सो मला किती टेक्स्चर मिळालं. हवा असेल तर तुम्हाला अजून डार्क करायचं फक्त कंट्रोल जे करायचं त्या लेअरला टेक्स्चर अजून थोडंसं डार्क होईल. आता काय झालं त्याच्यामुळे चेहरा पण डार्क झाला. सो त्याचं लेअर मास्क ब्रश टूल घ्यायचा आणि इथं फक्त थोडंसं चेहऱ्यावरती तुम्ही प्रेस केला तर चालतंय सेम. किंवा ब्रशची ओपासिटी कमी करायची आणि थोडं चेहऱ्यावरती प्रेस केलं तरी चालतंय. डन. आता हे एवढंच झालेलं आहे. आता फक्त आपण याच्यामध्ये काय करूयात, आता मी जातो गुगलला आणि इथे करतो लाईट ओव्हरले लेन्स प्लेअर म्हणून सर्च करा. त्याच्या आतमध्ये ही लेन्स घेतो. करतो कॉपी आणि पेस्ट करतो आणि थोडं स्केल करतो. ओके, करेक्ट. मी लोकराजा जो टेक्स्ट आहे त्याच्या बॅक साईडला मी फक्त प्लेस केलेलं. पहिल्यांदा होतं असं आणि मी थोडंसं प्लेस केलं. सो हे आपलं झालेलं आहे. तुमचे जे काय अजून डिटेल्स वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकता. सो अशा प्रकारे आपली ही डिझाईन झालेलं फायनली रेडी बघू शकता.